चला तर आज आपण कटला मासा फ्राय कसा करायचा हे बघूयात. तेही एकदम कुरकुरीत आणि झटपट. तर इथे मी कटला मासा घेतलेला आहे, 1 किलो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि इथे मसाले घेतले, संडे मसाला आहे, कांदा मसाला, धना पावडर, थोडीशी हळद, मटन मसाला आणि बेडगी मिरची पावडर. मसाले कमी जास्त तुम्ही तुमच्यानुसार करू शकता. तर इथे मी हे सगळे मसाले मच्छीमध्ये आपण टाकून घेऊयात आणि नंतरनं चवीनुसार मीठही टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आणि मग सगळं एकजीव करून घेऊया आपण. ते मसाले सगळे मच्छीला लागले पाहिजे. तरी बघा अशा प्रकारे घेतले मी. आता त्याला आपण लिंबू लावूया. लिंबू लावायचं विसरले होते मी. अर्धा लिंबू घेतले, ते पिळून घेऊया आणि कमीत कमी 1 तास मॅरिनेट करायला ठेवूया. तर हे बघा आता लिंबू झालेलं आहे लावून, आपण 1 तास ठेवूया. तर 1 तास आपलं मॅरिनेट झालेलं आहे एकदम. तर हे 2 पीस तुम्हाला दिसत असतील ते कमी ह्याच्यातले, ते माझ्या मुलासाठी ठेवलेले आहेत मी. तर इथं रवा घेतला आहे. सगळे मच्छी आपण रव्याला अशी छान अशी कोटिंग करून घेऊया. म्हणजे कसे मच्छी एकदम कुरकुरीत आणि छान होतात. खरंच तुम्ही असं नक्की करून बघा. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटसुद्धा करून सांगा मला की मच्छी कशी वाटली. तर मी इथं तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावले. आणि आता ही जी मच्छी आपण रवा लावून घेतलेला ती सगळी एक एक करून ठेवूया. खूप अशी गिचडी नाही करायची, जेणेकरून आपल्याला नीट नंतरनं पलटतासुद्धा येईल. तर अशा प्रकारे मी सगळं आता ठेवून घेते मच्छी. हे बघा. तर आता ह्या अशा प्रकारे मी ठेवून घेतल्यात सगळ्या मच्छी. तर आपण छान एका साईडने ना खरपूस अशा भाजून घ्यायच्यात. सारखे पलटायचे नाही, नाहीतर मग मच्छीचा जो वरचा लेअर असतो ना तो निघून जातो. तर आता हे बघा, ह्या एका साईडने भाजून झालेली आहे मच्छी छान एकदम खरपूस अशी. आता मी पलटून घेते. सगळी मच्छी एका साईडने आपण पलटून घेऊया आणि पलटल्याच्या नंतर ना पुन्हा तेल टाकून घेऊया साईडनी. तर हे बघा अशा प्रकारे छान अशी खरपूस भाजलेली एका साईडनी. तर दुसऱ्या साईडनी भाजून घेऊया. तर बघा छान अशी भाजून झालेली आहे. तर हे बघा दुसऱ्या साईडनी सुद्धा आपली मच्छी छान अशी खरपूस भाजून झालेली आहे. अशी छान परतली ना एकदम खरपूस, तर खूप छान लागते कुरकुरीत अशी खायला. तर आपण आता हे सगळी मच्छी फ्राय झालेली काढून घेऊयात एका भांड्यामध्ये. आणि मग नंतर मी बाकीचीही मच्छी तळून घेते. आणि हे बघा अशा प्रकारे आपली मच्छी झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय, भेटूया नंतर.